Dear students, today we continue the numericals on KTG kinetic theory of gases. Now we learn here the problem number 13. An ideal gas has a volume. Initial volume किती दिले बेटा इथं V1 is equal to V0. Initial volume V0 is equal to V1 is equal to V0. At what temperature? T1 is equal to 27 plus 273, that is equal to 300 Kelvin. It is heated at constant pressure so that its volume becomes V2 is equal to 2 times V0. Then the final temperature T2 is to be determined. Final temperature is to be determined. पहा बेटा काय दिलेलं आहे तुम्हाला आणि काढायचं आहे काय म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर असे तीन व्हेरिएबल आहेत. त्यापैकी एक कॉन्स्टंट ठेवून दोन व्हेरिएबल चेंज करतात बदलतात. आता इथं व्हॉल्यूम चेंजेस विथ द टेम्परेचर याला आपण काय म्हणतो चार्ल्स लॉ म्हणतो. आणि व्हॉट इज द चार्ल्स लॉ? ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. Volume is directly proportional to temperature and therefore V2 by V1 is equal to T2 by T1. V2 by V1 is equal to T2 by T1 and therefore T2 is equal to V2 by V1 into T1. That is V2 twice V0 divide by V0 into temperature 300. केल्विनमध्ये टेम्परेचर ठेवायचं सेल्सियसमध्ये नाही. V0 गेट्स कॅन्सल. किती आलं बेटा इथं 600 केल्विन. आहे का पाहायचं आहे कारण इथं एक केल्विन दिले आहे बाकी सर्व सेल्सियसमध्ये दिलेलं आहे. आता केल्विन तर मॅच होत नाही सेल्सियसचं आपण करायचं. सेल्सियसमध्ये स्मॉल T2 इज इक्वल टू 600 मायनस 273. 600 मायनस 273. सबट्रॅक्शन पहा 7 कॅरी 1 8 2 कॅरी 1 327 डिग्री सेल्सियस. T2 is equal to 327 degree Celsius. A result of this numerical is 327 degree Celsius. असा एक सिंपल न्यूमरिकल आपण या ठिकाणी सॉल्व केलं बेटा. हा कशावरचा न्यूमरिकल होता? गॅस लॉजवरती, पर्टिक्युलरली चार्ल्स लॉ. At constant pressure volume directly proportional to temperature. V2 by V1 is equal to T2 by T1. Next आता पुढचा न्यूमरिकल आपण पाहूया. चला प्रॉब्लेम नंबर 14. You read this problem carefully and what is the given data just you observe. 1 mole of an ideal gas म्हणजे N is equal to 1 mole दिले बेटा. 1 mole of an ideal gas requires किती dq किती 207 joule of heat. 207 joule of heat to raise the temperature by किती ना रेज केलेला आहे डेल्टा T is equal to 10 degree Kelvin when heated at constant pressure. म्हणजे हे DQP दिले बेटा. DQP इज इक्वल टू 207 जूल आणि DT इज इक्वल टू 10 केल्विन. हा प्रॉब्लेम पाठीमागच्या एक्झामला विचारलेला आहे. पेपर जर रेफर केला तर तुम्हाला कळेल. इफ द सेम गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम टू रेज द टेम्परेचर बाय 10 degree Kelvin देन हीट रिक्वायर्ड विल बी an ideal gas requires 1 mole of an ideal gas म्हणले बेटा.
काय रे, फॉर्म्युला आपण dQp इज इक्वल टू एन सी पी डी टी. राईट, हा फॉर्म्युला तुम्हाला पहिल्यांदा आठवला पाहिजे बेटा. हा बेसिक फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. मी ऑलरेडी तुम्हाला घेतलेला आहे मेयर्स रिलेशनमध्ये. कोणत्या आर्टिकलमध्ये? मेयर्स रिलेशन. ठेवून टाका किमती. dQp 207 दिलेला आहे, एन 1 मोल, सी पी आपल्याला काढायचा आहे, राईज इन टेम्परेचर 10, अँड देअरफोर सी पी इज इक्वल टू 207 डिवायडेड बाय 10, दॅट इज इक्वल टू 20.7 SI युनिटमध्ये. काय? जूल पर केल्विन पर डिग्री सेल्सिअस. जूल पर कशामध्ये दिलेलं आहे? kg केल्विनमध्ये. SI युनिट झालं बेटा. आता सी पी आणि सी व्ही आर कॅपिटल दिलेलं आहे. सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू कॅपिटल आर. देअरफोर सी व्ही इज इक्वल टू सी पी मायनस कॅपिटल आर. चला बेटा, सी पी किती रे? 20.7 मायनस 8.3 अँड सी व्ही इज इक्वल टू किती आलं बेटा हे? 4 आणि 12.4 जूल पर के जी पर केल्विन. ही व्हॅल्यू जी आली ती कशाची? सी व्हीची आली. आपल्याला काढायचं आहे काय? डी क्यू पी, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर डी क्यू व्ही इज इक्वल टू एन सी व्ही डी टी. dQv इज इक्वल टू एन सी व्ही डी टी. राईट. त्यानंतर आपल्याला काढायचं इथं एन नंबर ऑफ मोल्स किती? 1 N2. सी व्ही किती आहे? 12.4 आणि राईज इन टेम्परेचर 10 केल्विनमध्ये. केल्विन SI युनिट आहे. and that is equal to 124 joule per kg per degree Kelvin. हे dQv is to be asked आणि हेच तुम्हाला इथं विचारलेलं आहे. dQv is equal to 124 joule per kg, 124 joule per kg per Kelvin. 124 joule per kg per Kelvin is the SI unit. अंडरस्टँड? आलं लक्षात? चला बेटा, पुढचा आपण नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर किती? 15 नंबर. हा अत्यंत महत्त्वाचा न्यूमरिकल आहे. हा सुद्धा पाठीमागे एक्झामला विचारला असेल, पर्टिक्युलरली CETला विचारला असेल. तुम्हाला काही एक स्टेपचे प्रॉब्लेम CET, 2 स्टेपचे प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम्स नीटला आणि 3 स्टेपचे प्रॉब्लेम असतील तर ते JEEला असतात बेटा. यामध्ये आपण हा न्यूमरिकल इथं तुम्हाला दिलेला आहे. टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ हायड्रोजन गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे CP आणि दुसरं म्हणजे CV. CP 3400 कॅलरी पर kg आणि पर केल्विन आणि CV 2400 कॅलरी पर kg पर केल्विन दिलेलं आहे बेटा रिस्पेक्टिवली. देन द व्हॅल्यू ऑफ J. कॅपिटल J काढायचं आहे आणि कॅपिटल R दिलं आहे 8300 जूल पर किलो मोल पर केल्विन आणि दुसरं आपल्याला दिलेलं आहे इथं मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन MH आपण ज्याला म्हणू 2 दिलेलं आहे. येस. कोणता फॉर्म्युला? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट बेटा. स्मॉल CP मायनस स्मॉल CV इज इक्वल टू स्मॉल r. स्मॉल CP मायनस स्मॉल CV इज इक्वल टू स्मॉल r आणि स्मॉल r ची किंमत किती येते? कॅपिटल R डिवाइड बाय J इंटू M.
कॅपिटल आर डिवायडेड बाय जे इंटू एम. आणि आपल्याला काढायचं आहे काय, जे काढायचं आहे. व्हॉट इज जे? जे इज द मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट. देअरफॉर जे इज इक्वल टू, यस काय आलं बेटा हे, कॅपिटल आर डिवाइड बाय सी पी मायनस सी व्ही इंटू कॅपिटल एम. कॅपिटल आर 8300 divided by 3400 minus 2400 into मॉलिक्युलर वेट जे असेल 2, मॉलिक्युलर वेट किती 2, दॅट इज इक्वल टू 8300 डिवाइड बाय 1000 इंटू 2. हे 2 झिरो इथं कॅन्सल. 8.3 10 83 डिवाइड बाय 10 म्हणजे 8.3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4.15. 4.15. Result of this problem, capital J is equal to 4.15. आहे का पा ऑप्शनमध्ये ने. या टॉपिकचे प्रॉब्लेम फारच सिंपल आहेत बेटा. कॅल्क्युलेशन लेंदी नाहीत, कॅल्क्युलेशन सिंपल आहेत. फक्त फॉर्म्युला आठवला की रिझल्ट तुम्हाला सहज लक्षात येईल. म्हणजे कॅल्क्युलेशन लेंदी नाहीत, सिंपल कॅल्क्युलेशन असलेले फॉर्म्युले प्रॉब्लेम्स, फक्त कन्व्हर्शन फॅक्टर हे योग्य वेळी जमले पाहिजेत बेटा. चला आता पुढे. हा सुद्धा एक्झामला विचारलेला न्यूमरिकल आहे. यालाही थोडंसं पेशन्स ठेवा. कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स हे दोन्ही लागतं याला. 1 मोल ऑफ मोनोॲटॉमिक गॅस ऑफ गॅमा इज मिक्स्ड विथ 1 मोल ऑफ डायॲटॉमिक गॅस. देन द व्हॅल्यू ऑफ गॅमा फॉर मिक्सचर इज. गॅमा फॉर मिक्सचर is to be calculated. 1 mole of monoatomic gas is mixed with 1 mole of diatomic gas. दोन्हीही 1 मोल आहेत. तर गॅमा फॉर मिक्सचर काढायचं बेटा. गॅमा फॉर मिक्सचर काय रे फॉर्म्युला सांगा मला. गॅमा फॉर मिक्सचर, गॅमा फॉर मिक्सचर, specific heat of gas at constant pressure to the specific heat of gas at constant volume. Cp कोणत्या गॅसचा, मोनोॲटॉमिक गॅस, मोनोॲटॉमिक गॅस. आणि Cv डायॲटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅस. आता या ठिकाणी जे असेल 1 मोल ऑफ मोनोॲटॉमिक गॅस इज मिक्स्ड विथ 1 मोल ऑफ डायॲटॉमिक गॅस. चला बेटा, मोनोॲटॉमिक गॅस आहे. Cp किती असतं मोनोॲटॉमिक गॅसला 5 बाय म्हणजे किती 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. मोनोॲटॉमिकला किती 3, 5/3 कॅपिटल आर डिवायडेड बाय Cp आहे नाही 5/3. आणि Cv डायॲटॉमिक गॅससाठी तुम्हाला दिलं होतं रे, आठवतं का पहा. गॅसचं आपल्याला Cp Cv काढला आणि मी ॲडिबॅटिक कॉन्स्टंटसुद्धा काढला होता. आता डायॲटॉमिक गॅस आहे, हे कोणता
CV याचा डायॲटॉमिक गॅसचा किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात? 5 आणि मोनोॲटॉमिक गॅससाठी मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आठवत असेल तर परत लक्षात ठेवायचं. काय दिला होता? इथं मी दिला टोटल एनर्जी इज इक्वल टू 3/2 RT. E डिवाइड बाय टी घेतलात बेटा. हे CV झालं मोनोॲटॉमिक प्लस R किती झालं? 5/2 R. येस 5/2 R. हे कोणत्या गॅससाठी? मोनोॲटॉमिक गॅससाठी. म्हणजे कसं 3/2 R हे CV झालं. CP इज इक्वल टू 3/2 R प्लस R किती झालं? 5/2 R. आता डायॲटॉमिक गॅससाठी टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती? 3 + 2 5 आणि मग 5/2 R. 5/2 R बरोबर आहे ना? टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम या गॅससाठी किती येतं? 5/2 R. आणि मग CP इज इक्वल टू गॅमा फॉर मिक्सचर इज इक्वल टू CP डिवाइड बाय CV. आणि CP हा मोनोॲटॉमिक गॅस. 1 मोल ऑफ मोनोॲटॉमिक गॅसचा CP आणि CV कोणत्या गॅसचा घेतला आहे? डायॲटॉमिक गॅसचा. 1 मोल ऑफ डायॲटॉमिक गॅस. हां, तर बेटा इथं जे ह्या दोन्हीचा रेशो जर घेतला आपण, 1 मोल ऑफ मोनोॲटॉमिक गॅस इज मिक्स्ड विथ 1 मोल ऑफ डायॲटॉमिक गॅस. NCVDT डिवाइड बाय NCVDT. आणि मग तुम्हाला जे येईल इथं किती येईल? 5/3 R. हे R कॅन्सल. 5/2 इंटू 3 डिवाइड बाय 5 आणि मग किती आलं बेटा? हे 3 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 5. गॅमा जो मिक्सचरचा आपण काढलेला आहे बेटा तो किती येतो? 1.5. गॅमा जो मिक्सचरचा आपण घेतलेला आहे तो किती आलेला आहे? 1.5. चला बेटा आता पुढे. 1 मोल ऑफ मोनोॲटॉमिक गॅस इज मिक्स्ड विथ 2 मोल्स ऑफ डायॲटॉमिक गॅस. व्हॉट इज द value of molecular specific heat of the gas at constant pressure? 1 mole of monoatomic gas is mixed with 2 moles of diatomic gas. What is the value of molecular specific heat of the gas at constant pressure? What is the value of specific heat of the gas at constant pressure? म्हणजे CP ची किंमत काढायची आहे बेटा. 1 मोल ऑफ मोनोॲटॉमिक गॅस. आता पहा मेथड्स ऑफ मिक्सचर ज्याला आपण म्हणतो, तर इथं जे असेल CP मिक्सचर इज इक्वल टू N1 CP1 डिवाइड बाय N1 प्लस N2 डिवाइड बाय N2 CP2 डिवाइडेड बाय N1 प्लस N2. N1 CP1 म्हणजेच काय आलं इथं? N1 CP1 डिवाइड बाय N2 CP2. चल N1 किती आहे?
N1 1 mole of monatomic 1 mixed with monoatomic gas. मोनोॲटॉमिक गॅसचा CP किती आहे 5/2R डिवायडेड बाय N2 2 मोल्स आणि डायॲटॉमिक गॅसचा CP किती येतो 7/2R 7/2R म्हणजे हे R/2 कॅन्सल 5 divided by 14 5 divided by 14 1 mole of monatomic gas is mixed with 2 moles of diatomic gas. 1 mole of monatomic gas is mixed with 2 moles of N1 CP1 म्हणजे याला जो येतं बेटा N1 CP1 प्लस N2 CP2 असा फॉर्म्युला आहे. हां डिवायडेड बाय N1 प्लस N2. ठीक आहे, आपण काय करूया या प्रॉब्लेमला फ्रेश सॉल्व करतो बेटाकडं. हे असं क्रॅश करून ठेवू आपण. CP मिक्सचर इज इक्वल टू N1 CP1 प्लस N2 CP2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. चल 1 इंटू मोनोॲटॉमिक 5/2R प्लस 2 इंटू 7/2R डिवायडेड बाय 1 प्लस 2. चला पुढे 5/2R प्लस 7/2R बेटे 2 कॉमन काढला किती आलं 5R प्लस 14R डिवाइड बाय 2 इंटू 3 that is equal to 19R डिवाइड बाय 6 19R डिवाइड बाय 6 R ची किंमत 2 ठेवा म्हणजे CP फॉर मिक्सचर इज इक्वल टू किती येतं 19 इंटू 2 डिवाइड बाय 6 इथं आलं बेटा 3 अँड दॅट इज इक्वल टू 3×5 15 3×18 1 उरला 10 3×3 9 परत 3 म्हणजे नियर अबाउट 6.33 हे काय आलं द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक हीट मिक्सचर ऑफ स्पेसिफिक हीट 1 मोल ऑफ मोनोॲटॉमिक अँड 2 मोल ऑफ डायॲटॉमिक मिक्स केल्यानंतर. म्हणजे यात इम्पॉर्टंट काय हा एक फॉर्म्युला आहे बेटा. हा बेसिक फॉर्म्युला इथं लक्षात ठेवा. एक टिपिकल प्रॉब्लेम विचारलाच तर हे फॉर्म्युला रॉंग होता याला क्रॅश केलं मी हेच लक्षात ठेवा. नेक्स्ट बेटा आता पुढचा न्यूमरिकल प्रॉब्लेम नंबर किती 18. चला 18 नंबरचा न्यूमरिकल रीड करा. 5 मोल्स स्मॉल n इज इक्वल टू 5 moles of oxygen is heated at constant volume from 10 to 20 degrees Celsius. dt is equal to T2 minus T1. 20 minus 10 is equal to 10 degrees Celsius. 10 degrees Celsius. What will be the change in the internal energy? du is to be calculated. आता बेटा चेंज इन इंटरनल एनर्जी काढायचं असेल तर हा डाटा तुम्हाला दिलेला आहे. CP ची किंमत किती 7 कॅलरी पर ग्रॅम
पर मोल आणि कॅपिटल आर 2 कॅलरी पर मोल पर डिग्री सेल्सिअस. राईट. चला पहिल्यांदा काय करायचं, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू कॅपिटल आर. देअर फोर सी व्ही इज इक्वल टू सी पी मायनस आर. सी पी किती 7 मायनस 2 इज इक्वल टू 5. सी व्ही काढल्याशिवाय तुम्हाला इंटरनल एनर्जी काढता येत नाही. डी यू चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू एन सी व्ही डी टी. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू एन सी व्ही डी टी. एन 5 सी व्ही 5 आणि राईज इन टेम्परेचर 10 दॅट इज इक्वल टू 25 इंटू 10. तर ही जे आलं दॅट इज डी यू इज इक्वल टू 250 जूल ऑफ वर्क. डी यू इज इक्वल टू 250 जूल ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ दी गॅस मॉलिक्युल. आता नेक्स्ट न्यूमरिकल बेटा पुढचा जो असेल हा न्यूमरिकल पहा बरं. an open mouthed bottle contains, हा प्रॉब्लेम नंबर 19 पहा बेटा. an open mouthed bottle contains a gas at किती T1 is equal to 60 degree Celsius. the temperature to which म्हणजे T2 काढायचा आहे. temperature to which the bottle should be heated so that 1/4 of the mass of the gas may leave is 1/4 of the gas may leave म्हणजे किती प्रेझेंट आहे 3/4 ऑफ गॅस म्हणजे टोटल गॅसच्या 3/4 ऑफ गॅस प्रेझेंट आहे. तर ते टेम्परेचर काढायचं आहे. लक्षात येतं काय दिले. an open mouthed bottle contains a gas at temperature किती 60 डिग्री म्हणजे T1 इज इक्वल टू 60 प्लस 273 किती आलं बेटा 333 केल्विन मध्ये टेम्परेचर टू विच द बॉटल शुड बी हिटेड so that 1/4 of the mass of the gas may leave म्हणजे प्रेझेंट किती मास आहे 3/4. m is equal to 3/4 of the gas may present there. Then T2 is to be calculate. T2 is to be calculate. कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल सांगावर विचार करा. PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू MRT. हे कॉन्स्टंट आहे बेटा. म्हणजेच इथं M1 T1 is equal to M2 T2. Therefore, T2 is equal to M1 divided by M2 into T1. M1 divided by M2 into T1. चला बेटा आता किती गॅस लीव झालेला आहे सुरुवातीचा M1 नंतरचा 3/4 ऑफ M1 इंटू टेम्परेचर 300 हे कॅन्सल 4 इंटू 333 डिवाइड बाय 3 111 किती आलं T2 इज इक्वल टू 444 केल्विनमध्ये नाही सेल्सिअसमध्ये काढायचं आहे. स्मॉल T2 इज इक्वल टू 444 मायनस 273 1
7 कॅरी 1 डिग्री सेल्सिअस. T2 इज इक्वल टू किती आलं? T2 इज इक्वल टू 171. T2 इज इक्वल टू 171 डिग्री सेल्सिअस. हे जे असेल टेम्परेचर बेटा त्या गॅसचं. थोडासा वेगळा कॉम्पॅक्ट लँग्वेज. आणि प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे? प्रॉब्लेम सिम्पल आहे, डाटाच ॲनालाइज होत नाही, लवकर कळत नाही काय दिलं आणि आपल्याला काय काढायचं आहे. चला नेक्स्ट न्यूमरिकल. चला थोडेसे एक एक मधून अजून प्रॉब्लेम टिपिकल आहेत बेटा, लक्ष दिलं पाहिजे. टू व्हॉट टेम्परेचर म्हणजे टी काढायचं आहे आपल्याला, हे क्लिअर झालं पाहिजे. अ गॅस हॅज टू हिटेड टू प्रोड्यूस 10% चेंज इन व्हॉल्यूम. डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू 10% चेंज in volume at constant pressure if the initial temperature of the gas is. हे T2 काढायचं आहे आणि T1 इज इक्वल टू किती आहे रे? T1 इज इक्वल टू 273 प्लस 0 दॅट इज 273 केल्विन बेटा. 273 केल्विन. चला बरं ट्राय करा आता. तर कशावरचा न्यूमरिकल आहे हे कळलं पाहिजे अगोदर. काय व्हेरिएबल आहे? व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू डेल्टा टी अपॉन T1. टू व्हॉट टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस म्हणजे T2 काढायचं आहे. अ गॅस हॅज टू बी हिटेड टू प्रोड्यूस चेंज 10%. म्हणजे इथं घ्यायचं डेल्टा 2 अपॉन T1 इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन V1 10 अपॉन 100. 10% म्हणजे 10 अपॉन 100 म्हणजेच 1/10. आणि डेल्टा टी इज इक्वल टू T1 डिवाइड बाय 10. T1 दिलेला आहे 273 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 27.3. 27.3 आलं लक्षामध्ये. हे काय आपल्याला T2 काढायचं आहे. हे डेल्टा टी आलं म्हणजेच T2 मायनस T1. T2 मायनस T1 इज इक्वल टू 27.3 आणि T2 इज इक्वल टू T1 प्लस 27.3. आलं का रे? लक्षात ठेव बेटा. आता हे 273 प्लस 27.3 हे केल्विनमध्ये आलं बरोबर आहे. आता सेल्सिअसमध्ये काढायचं असेल स्मॉल T2 इज इक्वल टू 273 प्लस 27 मायनस 273 हे दोन्ही कॅन्सल आणि T2 इज इक्वल टू 27.3 डिग्री सेल्सिअसमध्ये. रिझल्ट जो आलेला आहे तो किती आलेला आहे? 27.3 डिग्री सेल्सिअस. चला बेटा आता पुढे नेक्स्ट. द व्हॉल्यूम ऑफ ए गिवन मास ऑफ एअर ॲट टेम्परेचर T1 is equal to 27 plus 273 that is equal to 300 Kelvin is V1 is equal to 100 cc. If its temperature is raised to T2 is equal to 273 plus 57. किती आले बेटा? 333 केल्विनमध्ये. टू मेंटेन द प्रेशर कॉन्स्टंट द इन्क्रीज इन इट्स व्हॉल्यूम डेल्टा व्ही इज टू बी कॅल्क्युलेट. डेल्टा व्ही इज टू बी कॅल्क्युलेट. काय फॉर्म्युला? सिंपल. डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू डेल्टा टी अपॉन T1. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बेटा. हां आता तुम्हाला काढायचं आहे डेल्टा व्ही. डेल्टा व्ही इज इक्वल टू डेल्टा टी अपॉन T1 इंटू V1 राईट. चला डेल्टा टी टेम्परेचरमधला डिफरन्स किती आहे?
330 मायनस 300 म्हणजेच 30 फक्त इंटू व्हॉल्यूम 100 डिवायडेड बाय T1 300 1 2 1 2 हे किती आलं 10. तर डेल्टा व्ही इज इक्वल टू 10 cc क्यूबिक सेंटीमीटर. 10 क्यूबिक सेंटीमीटर. हा जो प्रॉब्लेम आहे फार सिंपल आहे. फक्त हे शॉर्टकट फॉर्म्युला कसा आला व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. दोन्हीकडे एररचा आपण डेल्टा टी 10% पर्यंत चेंज असेल तर तुम्हाला एरर काढण्याचा हा शॉर्टकट फॉर्म्युला भेटेल. हे शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल आणि हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल तर प्रॉब्लेम विदिन टाईममध्ये आपण सॉल्व करू शकतो. चला बेटा पुढे नेक्स्ट. द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट T1 इज इक्वल टू 27 प्लस 273. आपण याला 300 केल्विन आणि P1 किती आहे 2 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. 2 atmospheric pressure is volume V1 is equal to 2 liter. If the pressure double and absolute temperature reduced to half, P2 is equal to 2 times P1 and T2 is equal to 1 by 2 times T1 reduced to half, and then volume V2 will be डाटा आपण ॲनालाइज करायचा काय दिले काय नाही हे काढायचं आपण भेटेल. लवकर लक्षात घ्यायचं. सांगावर काय फॉर्म्युला ऑलरेडी अशा टाईपचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला आहे. P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन T1. P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन T1. Therefore V2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन T1 इंटू T2 divided by P2. P1 V1 upon T1 into T2 ची किंमत 1 by 2 times P1. P2 ची किंमत 2 times P1. हे P1 इथं कॅन्सल, हे T1 इथं कॅन्सल. काय आलं बेटा इथं V1 डिवाइड बाय 4. V1 ची किंमत किती 2 लिटर डिवाइड बाय 4 1 by 2 इज इक्वल टू 0.5 लिटरमध्ये म्हणजे V2 बरोबर आहे 0.5 लिटर. म्हणजे अशा टाईपचा न्यूमरिकल जो असेल तो आपण सॉल्व करेल. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. म्हणजे फॉर्म्युला रिकॉल झाला पाहिजे. प्रॉब्लेम जेव्हा आपण रीड करतो गिव्हन डाटा जेव्हा पॉईंट आऊट करतो बाजूला काढतो त्यावेळेस कोणता काढायचा आणि कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे माइंड म्हणजे तुमच्या सेटअप झालं पाहिजे बेटा. नेक्स्ट आता पुढचा प्रॉब्लेम्स. हां अत्यंत सिंपल न्यूमरिकल आहे आणि तो न्यूमरिकल तुम्ही ट्राय करा बेटा. 2 आयडेंटिकल सिलेंडर्स कंटेन हेलियम ॲट म्हणजे P1 इज इक्वल टू 2.5 ॲटमॉस्फिअर अँड ऑर्गन ॲट किती P2 इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. इफ बोथ दी गॅसेस आर फिल्ड इन 1 सिलेंडर, दोन्ही एका सिलेंडरमध्ये फिल केलं देन द प्रेशर वुड बी. बेटा हा डाल्टन्स फॉर्म्युला फॉर पार्शल प्रेशर आपण ज्याला म्हणतो. तर एक सिंपल फॉर्म्युला आहे. टोटल प्रेशर P इज इक्वल टू P1 प्लस P2. दोघांची बेरीज करायची. टोटल प्रेशर P इज इक्वल टू P1 प्लस P2. चला P1 किती दिले आपल्याला 2.5 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 3.5. P इज इक्वल टू 2.5 plus 1 that is equal to 3.5. So this is the here formula and the result of this numerical. चला बेटा आता पुढे.
अत्यंत महत्त्वाचा 2 टॉपिकला एकत्र करून विचारलेला न्यूमरिकल आहे, लक्षात घ्या. ॲट वॉट टेम्परेचर द RMS वेलॉसिटी इक्वल टू द एस्केप वेलॉसिटी ऑफ द हायड्रोजन गॅस फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. तुम्हाला एस्केप वेलॉसिटी दिलेली आहे बेटा. म्हणजेच RMS वेलॉसिटी CRMS इज इक्वल टू V एस्केप. आता CRMS काय बेटा फॉर्म्युला? रूट ऑफ 3RT अपॉन कॅपिटल M इज इक्वल टू हा कोणता फॉर्म्युला आहे? एस्केप वेलॉसिटी रूट ऑफ 2GM अपॉन कॅपिटल R. कोणत्या टॉपिकमध्ये लर्न केलं आहे? ग्रॅव्हिटेशन टॉपिक. 11वीला तुम्हाला ग्रॅव्हिटेशन टॉपिक मी शिकवला होता, त्यामध्ये घेतला आहे. दोन्हीकडे स्क्वेअर करा बेटा. 3RT अपॉन कॅपिटल M इज इक्वल टू 2G कॅपिटल M. 2G कॅपिटल M अपॉन R. हां, तर तुम्हाला टेम्परेचर काढायचं आहे. ही एस्केप वेलॉसिटी डायरेक्ट दिलेली आहे, याला गरजच नाही, V दिलेलंच आहे. कॅपिटल T इज इक्वल टू VE डायरेक्ट ठेवूया इंटू कॅपिटल M डिवाइड बाय 3R. एस्केप वेलॉसिटी ह्याचा स्क्वेअर केला तर इथं जर असेल ना 3RT ही याला VE म्हणू, असं ही गरज नाही, असं VEच ठेवू बेटा, पुढची गरज नाही. आता हे स्क्वेअर केल्यानंतर VE स्क्वेअर होईल, म्हणजे हे स्क्वेअर होईल. आता VE स्क्वेअर किती आहे? 11.2 इंटू 11.2 इंटू 10 टू द पॉवर 6. हे किलोमीटरचे मीटरमध्ये केलं 10 टू द पॉवर 3 आणि 10 टू द पॉवर 3 म्हणजे 6. मॉलिक्युलर वेट किती आहे बेटा? इथं दिलेला आहे 2 डिवायडेड बाय 3 इंटू कॅपिटल R 8.314. 8.314. आता 11चा स्क्वेअर केला तर किती येतं? 121. बरोबर आहे. 11 11 121 आणि याचं दुप्पट डिवायडेड बाय हे 10 टू द पॉवर 6 ॲज इट इज ठेवा. हां, आता 8 चौक 32ला 2 हातचा आहे 3. 3 एका 3 आणि 2 3 आणि 3 6. परत बेटा 3 त्रिक 9 8 त्रिक 24. 1 2 3 1 2 3 हे 24 पॉईंट समथिंग येईल. 121. मी आता इकडे कॅपिटल T बरोबर आहे, इथं येईल 242 इंटू 10 टू द पॉवर 6 डिवायडेड बाय 24.96 ॲप्रॉक्सिमेटली पुढचं सोडून दिलं. हे किती येईल? 24 1 24 बेटा 10 येईल. राईट. तर तुम्हाला किती येईल? आता हे टेम्परेचर जे असेल, आता इथं जे टेम्परेचर दिलं बेटा, हे मॉलिक्युलर वेट kgमध्ये घ्यायचं आहे, इंटू 10⁻³ लिहायचं +3. इथं 10⁻+3. वर गेल्यानंतर हे -3 होईल. 10 इंटू 10 टू द पॉवर 3 येईल, म्हणजे 10,000 केल्विन. टेम्परेचर जो दिलं जाईल ते किती? 10,000 केल्विनमध्ये. तर टेम्परेचर इज इक्वल टू 10,000 केल्विन. असे न्यूमरिकल्स जे होते तुम्ही कम्प्लिटली प्रत्येक न्यूमरिकल वेगवेगळ्या टाईपमधला होता आणि हे पूर्ण न्यूमरिकल आपण इथं कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट पिरियडला पुढचे न्यूमरिकल्स आपण पाहूया.